नमस्कार, मी मानसी परब आजच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये घेऊन आले आहे हा सुंदर असा ताटावरचा रुमाल। हा रुमाल मोठा करून तुम्ही सुपावरचा रुमाल म्हणूनही वापरू शकता। 4 रंगात आपण हा बनवलेला आहे। ऑफ व्हाईट आहे, मेहंदी कलर आहे, हिरवा म्हणून आपण मेहंदी रंगाचा वापर केलेला आहे आणि जांभळ्या रंगातले 2 शेड, लेव्हेंडर कलर मधले 2 वेगवेगळे शेड आपण इथे वापरून घेतलेले आहेत आणि हा रुमाल बनवलेला आहे। बनवायला सोपा, दिसायला अतिशय सुबक, रेखीव असा हा रुमाल आपण बनवायला सुरुवात करूयात। हा रुमाल बनवण्यासाठी आपण आता इथे हा ऑफ व्हाईट हा आपला मेन बेस कलर असणार आहे। त्यानंतर आपण हा मेहंदी कलर आहे, ग्रीन शेड मध्ये आपण मेहंदी कलरचा शेड घेणार आहोत, शिवाळी रंग। त्यानंतर इथे मी हे जांभळ्या रंगातले 2 शेड घेणार आहे, थोडासा लाईट आणि थोडा डार्क असे 2 रंग आहेत। लेव्हेंडर मधले 2 शेड आपण घेणार आहोत। आपण सुरुवात करूयात। आपण सुरुवातीला 6 साखळ्या घालून घेणार आहोत। सहा साखळ्या झाल्यानंतर आपल्याला हे सर्कल अटॅच करून घ्यायचे आहे इथे पहिल्या साखळीकडे। आता सुरुवातीला आपण इथे 3 साखळ्यांचा एक पहिला खांब घालून घेऊयात आणि या सर्कलच्या आत आपल्याला एकूण अजून 11 म्हणजे एकूण 12 डबल क्रोशेट्स आपण इथे घालून घेणार आहोत। 2 झाले, 3, एकूण 12 डबल क्रोशेट्स आपण घालून घेऊया। 4 झालेले आहेत, 8 डबल क्रोशेट्स आपण घालून घेऊयात। आपले 12 डबल क्रोशेट्स तयार झालेले आहेत। आता आपण जो पहिला 3 साखळ्यांचा खांब घातलेला होता हा त्याच्या डोक्यावर इथे आपल्याला हे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे आपल्यावर। आता राऊंड 2 ला आपण सुरुवात करणार आहोत। पहिला 3 साखळ्यांचा एक खांब येईल आणि ह्याच खांबाच्या डोक्यावर हा जो पहिला आपण खांब तयार केलेला आहे 3 साखळ्यांचा, तिथे अजून आपण एक डबल क्रोशेट्स घालून घेणार आहोत। म्हणजे पहिल्या ह्या एका खांबावरच आपण हे 2 डबल क्रोशेट घालून घेतले। आता मध्ये एका साखळीचा वापर करायचा आहे। हा जो पुढचा खांब आहे, पुढचा स्टिच आहे, त्याच्या डोक्यावर आता आपल्याला 2 डबल क्रोशेट्स अशा पद्धतीने घालून घ्यायचे आहेत। एक साखळी घेणार आहोत मध्ये। हा जो पुढचा खांब आहे त्याच्या स्टिच वरती ह्या साखळीवरती इथे साखळीकडे आपल्याला पुन्हा 2 डबल क्रोशेट्स घालून घ्यायचे। हा एक झाला आणि हा दुसरा। मध्ये एका साखळीचा वापर करायचा आहे, पुन्हा 2 डबल क्रोशेट एका स्टिचवर आपण घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने ऑल ओव्हर प्रत्येक खांबावर आपण 2 डबल क्रोशेट घालणार आहोत आणि मध्ये एका साखळीचा वापर करणार आहोत। हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊयात। आपले हे 2 डबल क्रोशेट्स घालून झालेले आहेत। टोटल 12 वेळा आपण हे 2 डबल क्रोशेट घातले आहेत। मध्ये एक साखळी दिलेली आहे, वर्क इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे। पुन्हा आता नवीन राऊंड सुरू करताना 3 साखळ्यांचा एक पहिला खांब आपण घालून घेणार आहोत। इथे आपण एक खांब घालून घेतला। आता हा जो नेक्स्ट डबल क्रोशेट आहे आपला, तिथे आपल्याला 2 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत। एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशेट आपण घालून घेणार आहोत। हा पहिला झाला आणि हा दुसरा झाला। मध्ये एका साखळीचा वापर करणार आहोत। इथे 2 डबल क्रोशेट आहेत। 2 डबल क्रोशेटच्या पहिल्या डबल क्रोशेटकडे आपण एक डबल क्रोशेट तयार करून घेणार आहोत आणि हा जो दुसरा डबल क्रोशेट आहे तिथे एकाच ठिकाणी आपल्याला 2 डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत। ह्या 2 डबल क्रोशेट पैकी जो पहिला आहे तिथे 1 आणि इथे 2 असे एकूण 3 डबल क्रोशेट या राऊंड मध्ये आपण तयार करून घेतो आहोत। मध्ये एका साखळीचा वापर करायचा आहे। इथे हे 1, हा इथे 2 डबल क्रोशेट झाले आणि इथे 3। हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊयात। इथे 1 डबल क्रोशेट, इथे 2, 1 2 1 2 असा पॅटर्न फॉलो करूयात। 1 2 1 2 असा पॅटर्न आपण फॉलो करत प्रत्येकी 3 डबल क्रोशेट इथे घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे।
सो अशा पद्धतीने इथे आपण ह्या राऊंडमध्ये प्रत्येकी 3-3 डबल क्रोशेट घालून घेतलेले आहेत. हा जो पहिला आपण 3 साखळ्यांचा डबल क्रोशेट घातला तिथे वर्क जोडून घेऊया या अशा पद्धतीने. चौथ्या राऊंडला सुरुवात करूयात. सुरुवातीला 3 साखळ्यांचा एक डबल क्रोशेट घालायचा आहे. आता इथे आपल्याकडे 1, 2 आणि 3 डबल क्रोशेट आहेत. आता आपण इथे पहिला जो 3 साखळ्यांचा एक खांब घातला आहे त्याच्यानंतर पुढचा हा जो डबल क्रोशेट आहे तिथे देखील आपण 1 डबल क्रोशेट विणून घेणार आहोत. आणि हा जो शेवटचा इथला 3रा डबल क्रोशेट आहे त्या स्टिचवर आपण इथून 2 डबल क्रोशेट घालणार आहोत. हा जो शेवटचा डबल क्रोशेट असेल प्रत्येक रोमध्ये आपल्याला हे वर्क रिपीट करायचं आहे. जो शेवटचा डबल क्रोशेट असणार आहे तिथे आपल्याला 2-2 डबल क्रोशेट्स विणून घ्यायचे आहेत. म्हणजे आपली ही जी डबल क्रोशेटची संख्या आहे ती प्रत्येक राऊंडमध्ये एकेकाने वाढत जाईल. इथे आपण ह्या 2च्या डोक्यावरती इथे 2 करून इथे 1, 3 तयार केले. इथे 4 होतील, पुढे 5, 6, 7 असे प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला 1-1 डबल क्रोशेट वाढवायचा आहे. आणि तो वाढवण्यासाठी हा जे आधीचा राऊंडमधला शेवटचा डबल क्रोशेट असेल तिथे आपल्याला एकाऐवजी 2 डबल क्रोशेट विणून घ्यायचे आहे. मध्ये एका साखळीचा आपल्याला वापर करायचा आहे. इथे आपण 1 डबल क्रोशेट घालूयात. इथे 1 येईल आणि हा जो पुढचा डबल क्रोशेट आहे तिथे आपल्याला 2 डबल क्रोशेट विणून घ्यायचे आहेत. इथे 1, इथे 1 आणि इथे शेवटी 2. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी हे असे 4-4 डबल क्रोशेट तयार करून हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊयात. मध्ये आपल्याला 1-1 साखळी घालून घ्यायची आहे. अशा रीतीने ऑल ओव्हर आपण हे 4-4 डबल क्रोशेट्स घालून घेतलेले आहेत. मध्ये एका साखळीचा वापर करूयात आणि हे वर्क इथे जोडून घेऊयात. अशा पद्धतीने आपण इथे 4 राऊंड पूर्ण करून घेतलेले आहेत. प्रत्येक राऊंडमध्ये 1-1 डबल क्रोशेट वाढवायचा आहे. मध्ये एका साखळीचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला जितका मोठा हवा असेल तितका मोठा आपण ह्या डिझाईनने रुमाल मोठा बनवू शकतो. जसा रुमाल मोठा होत जाईल तिथं साखळी जी 1 आहे त्याऐवजी 2 घ्यायचे. आता 4 आहे, इथे 4 डबल क्रोशेट घातलेले आहेत. जेव्हा आपण क्रोशेट 8 ते 9 पर्यंत पोहोचू तेव्हा एकाऐवजी मध्ये 2 साखळ्यांचा वापर करायचा आहे. म्हणजे रुमाल असा टोपीसारखा होणार नाही, तर तो छान सुटसुटीत होईल. त्याचा असा घुमट बनणार नाही. व्यवस्थित जसा आपल्याला त्याचा शेप हवा आहे तसा त्याचा शेप बनून येईल. सो आपल्याला एका ठराविक अंतरानंतर साखळी वाढवणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला 1-1 डबल क्रोशेट वाढवून जेवढा मोठा हवा असेल तेवढा मोठा रुमाल विणून घ्यायचा आहे. आपण ही आपली डिझाईन मोठी करत करत 15 डबल क्रोशेट्स पर्यंत आपण ही वीण आणलेली आहे. इथे आपण 15 डबल क्रोशेट्स घालून घेतलेले आहेत आणि ह्या रंगाचं काम जे आहे ते आपण थांबवलेलं आहे. आता आपण पुढच्या रंगाचा म्हणजे जो आपला ग्रीन कलर आहे आपण ज्याच्यात शेवाळी रंग घेतलेला आहे तो रंग वापरणार आहोत. हा रंग वापरून आता पुढची डिझाईन आपण जी आहे ती सुरू करणार आहोत. आपण डिझाईन सुरू करूया. आपण इथून कोणत्याही एका पॉईंटपासून सुरुवात करूया. इथून आपण सुरुवात करतो आहोत. सुरुवातीला आपण हा असा एक सिंगल क्रोशेट घालून घेऊया. आता इथून 7 चेन्स घालायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 चेन झाल्यानंतर ही जी क्रोशावर आहे ती चेन सोडून त्याच्या पुढच्या ह्या चेनमध्ये आपण सुरुवातीला एक सिंगल क्रोशेट घालून घेऊया. एक सिंगल क्रोशेट झाला. एक सिंगल क्रोशेट घालून झाला की आपल्याला एक हाफ डबल क्रोशेट घालून घ्यायचा आहे. हाफ डबल क्रोशेट झाला की आपल्याला एक डबल क्रोशेट घालून घ्यायचा आहे. पुन्हा पुढे एक डबल क्रोशेट घालणार आहोत आपण.
म्हणजे आपण 2 वेळा डबल क्रोशेट घालून घेतले. इथे आपण एक हाफ डबल क्रोशेट घालून घेऊयात आणि इथे आपण एक सिंगल क्रोशेट घालून घेऊयात. आता इथे आपण हे वर्क ह्या पुढच्या खांबाकडे जोडून घेऊयात सिंगल क्रोशेट घालून. आता इथे आपल्याला 10 चेन्सचं वर्किंग करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 चेन्स झाल्या की इथून जी 5वी चैन असेल 1 2 3 4 आणि 5, 5व्या चैनकडे आपण एक सिंगल क्रोशेट घालणार आहोत. आणि इथे उरलेले जे सर्व चेन्स आहेत त्या प्रत्येक चेनवर आपण एक एक सिंगल क्रोशेट घालून घेऊया. एकूण 5 सिंगल क्रोशेट आपण इथे तयार करून घेणार आहोत. 3 4 आणि हे 5 सिंगल क्रोशेट्स आपले इथे घालून झालेले आहेत. एकूण 10 चेन्स आपण तयार करून घेतल्या होत्या. हा इथे एक 5 चेनचा आपण गॅप तयार करून घेतलेला आहे. जे पुढचं वर्क आपण करणार त्याच्यासाठी आपण स्पेस तयार करून ठेवलेला आहे. आता जशी ही इथे पानाची पट्टी बनवली होती, पान बनवलं होतं, तसंच एक पान अजून आपण इथे बनवून घेणार आहोत. हा देठ झाला आहे, हे पान झालं आहे. इथे वर्क जोडून घेऊया. पुढच्या डबल क्रोशेटकडे एक सिंगल क्रोशेट घालायचं आहे अशा पद्धतीचं आणि वर्क जोडून घ्यायचं आहे आपल्याला. हे आता ही जे पान बनवलं होतं तेच आपण इथे पुन्हा बनवणार आहोत. त्यासाठी 7 चेन्स घालून घेऊयात आधी. 1 2 3 4 5 6 आणि 7 चेन्स घालून झालेले आहेत. इथे आपल्याला आता सुरुवातीला एक सिंगल क्रोशेट, एक हाफ डबल क्रोशेट, 2 वेळा डबल क्रोशेट येतील, एक डबल क्रोशेट आणि एक डबल क्रोशेट, असे 2 डबल क्रोशेट आपण घालणार आहोत. डबल क्रोशेट झाल्यानंतर एक हाफ डबल क्रोशेट येईल इथे आणि शेवटची जी चैन आहे तिथे आपण एक सिंगल क्रोशेट घालणार आहोत. अशा पद्धतीने हे वर्क आता इथे जोडून घेऊया. हे जे पान आणि पानाचा देठ असं जो आपल्याला वर्किंग करायचं होतं, डिझाईन बनवायची होती, ती आपण इथे बनवलेली आहे. असा पानाचा आकार आलेला आहे छोटासा आणि ह्यामध्ये देठ असणार आहे. पुढचं जे आपलं फुलाची डिझाईन आपण करणार आहोत त्याच्यासाठी आपण हा बेस घालून घेतलेला आहे. आता इथे झाल्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला इथे एकूण 5 डबल क्रोशेट घालायचे आहेत. हा आपण पहिला इथे घातला, जे वर्किंग जोडलं तो आपला पहिला सिंगल क्रोशेट इथे घालून झालेला आहे. आता इथे आपण हा सेकंड सिंगल क्रोशेट घालून घेऊया. 2 3 4 5 आपल्या इथे हे 5 सिंगल क्रोशेट्स घालून झालेले आहेत. आता पुन्हा जसं आपण इथे वर्किंग केलं होतं तसं सुरू करूयात. 1 2 3 4 5 6 7 चेन घालायच्या. मग हे पानाचं वर्किंग, महामधल्या देठाचं आणि पुन्हा पानाचं, ते झाल्यानंतर पुन्हा 5 सिंगल क्रोशेट. अशा पद्धतीने आपल्याला हे वर्क ऑल ओव्हर पूर्ण करून घ्यायचं आहे. ते आपण पूर्ण करून घेऊयात आणि राऊंड संपता पुन्हा भेटूयात. ते सुरुवातीला ह्या 7 चेन घालून ह्या पद्धतीचं पान बनवायचं आहे. मग 10 चेन्स घालायचे आहेत आणि 5व्या चेनपासून आपल्याला प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशेट घालत यायचं आहे. ते झालं की वर्क जोडून घ्यायचं. पुन्हा 7 चेन घालून एक सिंगल क्रोशेट, एक हाफ डबल क्रोशेट, 2 डबल क्रोशेट, एक हाफ डबल क्रोशेट आणि एक सिंगल क्रोशेट असं वर्किंग करून हे पानाची जी डिझाईन आहे ती आपल्याला करून घ्यायची. आपण हे वर्क पूर्ण करून घेऊयात. सो अशा पद्धतीने हे पहा, आपण आपलं हे वर्क जे आहे पानं बनवायचं ते इथून इथपर्यंत सुरू केलं होतं. ऑल ओव्हर आपलं हे वर्क आता पूर्ण होत आलेलं आहे. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी इथे हे 2-2 पानं तयार झालेली आहेत. 2-2 सेट तयार झालेले आहेत. हा पहिला सेट आहे इथला, या एका त्रिकोणातला, हा एका लाईनकडचा हा पहिला आणि हा दुसरा सेट, असे 2 सेट तयार आहेत. ऑल ओव्हर आपण हे वर्क असं पूर्ण करत इथे शेवटाकडे आलेलो आहोत. आता हे पूर्ण करूयात. आता आपल्याला इथे 7 चेन घालायचे आहेत. 2 पानापैकी पहिलं पान आपण घालून घेतो आहोत.
7 चेन घातल्यानंतर पहिला सिंगल क्रोशेट, दुसरा हाफ डबल क्रोशेट, 2 वेळा डबल क्रोशेट येतील, 1 आणि 2 आणि मग येईल एक हाफ डबल क्रोशेट आणि एक सिंगल क्रोशेट, एक हाफ डबल क्रोशेट आणि एक शेवटाला आता आपल्याला सिंगल क्रोशेट घालून घ्यायचं आहे. या अशा पद्धतीने पुढच्या ह्या चेनकडे, पुढच्या खांबाकडे आपण जोडून घेणार. इथे आता लगेच 10 चेन्स घालायचे आहेत. मधला जो देठ तयार करायचा आहे त्यासाठी 2 3 4 5 6 7 8 9 10 चेन झाल्या की 5 चेन सोडून पुढच्या चेन्सकडे आपल्याला प्रत्येकी एक सिंगल क्रोशेट या अशा पद्धतीने घालत जायचं आहे. तीन झाले, 4 आणि हे झाला 5. आता हा जो पुढचा इथे डबल क्रोशेट आहे किंवा हा जो चेन स्पेस आहे इथे आपण जोडून घेणार सिंगल क्रोशेट घालून आणि आता पुन्हा 7 वेळा आपल्याला चेन्स घालायचे आहेत. 2 3 4 5 6 आणि 7 आणि जे असं पान तयार करून घेतलं ते पान आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. त्या पद्धतीचं सिंगल क्रोशेट, हाफ डबल क्रोशेट, 2 वेळा डबल क्रोशेट येतील. हा पहिला झाला आणि हा दुसरा झाला. आता एक हाफ डबल क्रोशेट घालणार आहोत आपण आणि शेवटाला येईल एक सिंगल क्रोशेट, हाफ डबल क्रोशेट आणि एक सिंगल क्रोशेट येईल. सिंगल क्रोशेट झाला की वर्क इथे पुढच्या या गॅपकडे जोडणार आपण आणि आपण इथे एकूण 5 तो धरून 5 आपण सिंगल क्रोशेट घालतो. हा 1, हा 2 3 4 आणि हा झाला 5. आता हे वर्क आपल्याला इथे ह्या पहिल्या सिंगल क्रोशेटकडे जोडून घ्यायचं आहे. एक साखळी घालायची आहे. आपल्या ह्या रंगाचं जे वर्किंग आहे ते कंप्लीट झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. हे उलकट करून घेऊयात. आता पुढच्या रंगाचा म्हणजे लेव्हेंडर कलरमधला लाईट शेड जो आहे माझ्याकडे आहे त्या रंगाचं वर्क आपल्याला सुरू करायचं आहे. सो आता आपल्याला ह्या लेव्हेंडर कलरचं जे वर्किंग आहे ते सुरू करायचं आहे. म्हणजे आपल्याला आता इथे जे फूल बनवायचं आहे त्याचा आकार करायचा आहे, त्याच्यासाठी आपण वर्किंग सुरू करणार. ते करताना आता आपल्याला हे जे आपण इथे 2 पानं आणि मध्ये एक देठ असं सेट बनवलेलं आहे, हे जे दुसरं पान आहे म्हणजे 1 2 आणि 3, 1 2 3 मध्ये हे जे तिसरं पान आहे तिथे आपल्याला सुरुवात करायची आहे. असं एक सिंगल क्रोशेट घालून अशा पद्धतीने एक सिंगल क्रोशेट आपण घालून घेणार आहोत. इथे एक सिंगल क्रोशेट झाला की लगेचच हे जे पुढचं सेट आहे 1 2 3चा त्यातलं हे जे पहिलं पान आहे इकडचं आपण शेवटचं पान घेतलेलं आहे. हे इथलं ह्या सेटमधलं शेवटचं पान आणि ह्या इकडच्या सेटचं आपण पहिलं पान घेणार आहोत. या अशा पद्धतीने हे पहा इथे आपल्याला पुन्हा एक सिंगल क्रोशेट घालून हे वर्क असं जोडून घ्यायचं आहे. ही 2 पानं जी आहेत इकडचं शेवटचं आणि इकडचं पहिलं ते आपण इथे आता जोडून घेतलेलं आहे. आता इथून या देठाकडे येताना आपल्याला एकूण 5 चेन्सचा वापर करायचा आहे. 1 2 3 4 आणि 5 चेन्सचा वापर केला की आता आपण इथे हा जो देठ बनवलेला होता तिथे मध्ये 5 चेनचा असा एक गॅप तयार करून घेतलेला आहे. आपण एकूण 10 चेन्स घातले होते आणि 5व्या चेनपासून सिंगल क्रोशेटचं वर्किंग सुरू केलं होतं. त्यामुळे आपल्याकडे इथे हा असा 5 चेनचा एक गॅप तयार मिळणार आपल्याला. आता आपल्याला इथे डबल क्रोशेटचं वर्किंग करायचं आहे. हा असा अपूर्ण ठेवायचा, डबल क्रोशेट पूर्ण करायचा नाही. हा पहिला झाला, हा दुसरा आपण डबल क्रोशेट घालून घेतला आणि हा तिसरा. 3 डबल क्रोशेट असं एकत्र घालून घ्यायचं आहे. 1 2 3 4 आणि इथे 5वं असे 5 लूप एकत्र आपल्याला घेऊन हे डबल क्रोशेटचं वर्किंग बंद करायचं आहे. हे आपण एक सेट घालून घेतला, मध्ये 1 2 आणि 3 चेन्स येतील. आता
आता पुन्हा ह्याच गॅपमध्ये पुन्हा सेम आपल्याला ही प्रोसेस जी आत्ता केली ती रिपीट करायची आहे. हा आपण पहिला डबल क्रोशेट घालून घेतला जो अपूर्ण आहे, ज्याला आपण पूर्ण केलेलं नाही. हा दुसरा घातला आणि हा तिसरा डबल क्रोशेट आपण घातला. 1 2 3, हा 1 4 आणि आता क्रोशावर आपण उल घेऊ ते 5. असे 5 लूप आपल्याला हे असे एकत्र बंद करायचे. 1 2 3 चेन्स. पुन्हा आपण सेम वर्क रिपीट करतो आहोत. 3 इनकम्प्लीट डीसीज घ्यायचे आहेत, 2 आणि 3 इनकम्प्लीट डीसी वर्क बंद करून घ्यायचं आहे. 1 2 3 चेन्स येतील. हा पहिला झाला इनकम्प्लीट डीसी, दुसरा इनकम्प्लीट डीसी आणि आता हा तिसरा. असे 3 झाल्यानंतर एकत्र बंद करून घ्यायचे. सो आता ह्या देठाच्या ह्या 5 साखळ्यांच्या गॅपमध्ये आपण एकूण हे 1 2 3 आणि 4 वेळा आपण 3 इनकम्प्लीट डीसी एकत्र बंद करून घेतले आणि मध्ये 3 चेन्सचा आपण वापर केला. आता ह्या देठाकडून ह्या पानाकडे येताना पुन्हा आपल्याला 5 चेन्सचा वापर करायचा आहे. 1 2 3 4 आणि 5 चेन्सचा वापर केला की इथे आपल्याला हे वर्क असं सिंगल क्रोशेटने जोडून घ्यायचं आहे. या अशा पद्धतीने सिंगल क्रोशेट घालायचा, वर्क जोडून घ्यायचं. आता हे शेवटचं पान ह्याचं आणि हे इथलं पहिलं पान जसं आपण मगाशी जोडून घेतलं तसं ह्या पहिल्या पानाकडे एक सिंगल क्रोशेट घालून घेऊयात अशा पद्धतीने आणि हे वर्क आपल्याला जोडून घ्यायचं आहे. म्हणजे इकडचं शेवटचं पान आणि इथलं पहिलं पान हे अशा ह्या पद्धतीने जोडलं गेलं पाहिजे. त्रिकोणी आकार असं तयार झाला पाहिजे. सिंगल क्रोशेट दोन्हीकडे घालून घेतले, वर्क जोडून घेतलं. आता ह्या पहिल्या पानाकडून मधल्या देठाकडे जाताना पुन्हा आपल्याला 5 चेन्स घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 आणि 5 चेन्स घेऊयात आणि इथे 2 3 डीसी एकत्र क्लोज करून घ्यायचे. 1 2 3 चेन्स येतील. पुन्हा ह्या चेनच्या गॅपमध्येच सेम ठिकाणी आपल्याला 1 2 3 इनकम्प्लीट डीसी एकत्र क्लोज करूयात. मध्ये 1 2 3 चेन्स येतील. 2 1 2 3 चेन्स येतील मध्ये. 2 आणि 3 इनकम्प्लीट डीसीज एकत्र बंद करून घेऊयात या अशा पद्धतीने. इथे पुन्हा आपण 1 2 3 4 वेळा आपण हे 3 इनकम्प्लीट डीसीचा सेट घातला, मध्ये 3 चेन्सचा वापर केला. आता ह्या देठाकडून ह्या पानाकडे जाताना 5 चेन्स येतील. 1 2 3 4 आणि 5 चेन्स झाल्या. आता हे वर्क इथे सिंगल क्रोशेटने जोडून घ्यायचं आहे आणि हे जे पहिलं पान आहे आता इथे तिथे देखील आपण सिंगल क्रोशेट घालून वर्क जोडून घेणार आणि जी प्रोसेस आपण इथे केली तीच आपल्याला ऑल ओव्हर आता परत रिपीट करत जायची आहे. हे पहिलं ह्या 3 पानाच्या 2 पानं आणि मध्ये देठ याच्यातलं हे शेवटचं पान आणि पहिलं पान ह्या अशा पद्धतीने जोडलं गेलं पाहिजे आपलं. आणि ह्या देठाकडे आपल्याला 4 वेळा हे 3 इनकम्प्लीट डीसी घालून घ्यायचे. मध्ये आपल्याला 3 चेन्सचा वापर करायचा. देठ आणि ही दोन्ही बाजूची पानं ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या अशा पद्धतीने इथे 5 आणि इथे 5 अशा चेन्स घालून घ्यायच्यात. अशा पद्धतीने ऑल ओव्हर वर्क आपण पूर्ण करून घेऊयात. सो हे पहा, आत्ता आपली ही जी डिझाईन आहे पहिला लेयर जांभळ्याचा तो आपला पूर्ण झालेला आहे. इथे अशा ह्या पद्धतीने अशा पद्धतीने हे पहा हे पूर्ण झालेलं आहे आपलं वर्क. अशा पद्धतीने असा लुक आलेला आहे त्याला. आता आपण
आपलं वर्क हे इथून असं पूर्ण करत आपण आता इथे शेवटापर्यंत आलेलो आहोत. हे इथे देठावर आपलं हे पानांचं फुलाचं वर्किंग झालेलं आहे. आता इथून ह्या पाकळीला आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. ह्या पानाला एक सिंगल क्रोशेट घालून इथे एक स्लिप स्टिच घालून इथे आपण जोडून घेऊयात. एक चैन घालूयात आणि आपल्याला हे ऊल आता कट करायचं आहे. ह्या ऊलचं आपलं काम झालेलं आहे. हे अशा पद्धतीने हे पहा, प्रत्येक ठिकाणी आपले हे 2-2 फुलं तयार झालेली आहेत. अशा पद्धतीने आता आपण जी नेक्स्ट डिझाइन आहे फुलाचा पुढचा लेयर तो करायला घेऊयात. ते करण्यासाठी आता मी इथे हा जो थोडासा लेव्हेंडर मधला डार्क शेड आहे त्याचा वापर करणार आहे. सुरुवात करताना आपण ह्या जे इथे साखळा घातलेल्या आहेत इथे 5 आणि इथे 5 तिथून करणार आहोत. ह्या जे इथल्या पहिल्या 5 साखळ्या आहेत तिथे आपल्याला आता वर्क आपलं सुरू करायचं आहे. वर्क सुरू करताना सुरुवातीला आपण इथे या 5 साखळ्यांवर 1, 2 आणि 3 सिंगल क्रोशेट घालून घेणार आहोत. त्यानंतर हा सिंगल क्रोशेटच आपण घालणार आहोत, पण हा आपण कंप्लीट करणार नाही. इथे आता आपण सिंगल क्रोशेट हा असा घालून घेणार. हा इथला सिंगल क्रोशेट आणि हा इथला सिंगल क्रोशेट आपल्याला एकाच वेळेला असा बंद करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा इथे 1, 2 आणि 3 सिंगल क्रोशेट आपल्याला घालून घ्यायचे आहेत. आता हे जे आपण इथे 1, 2 आणि 3 गॅप चेंज करून घेतले तिथे आपल्याला फुलाचं वर्किंग सुरू करायचं आहे. सुरुवातीला आपण इथे 1 सिंगल क्रोशेट घालणार आहोत. त्यानंतर इथे हा पहिला, दुसरा, तिसरा आणि हा चौथा आपण 4 डबल क्रोशेट घालून घेतले आणि पुन्हा आपण 1 सिंगल क्रोशेट घालणार आहोत, जेणेकरून इथे हा असा पाकळीला गोलाकार आकार येईल. आता पुन्हा इथे देखील आपल्याला सेम वर्क रिपीट करायचं आहे. आपण सुरुवात एका सिंगल क्रोशेटने करणार आहोत. त्यानंतर हा 1 डबल क्रोशेट झाला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. 4 डबल क्रोशेट झाल्यानंतर 1 सिंगल क्रोशेट घालून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याला पाकळीला असा गोलाकार आकार येईल. सेम प्रोसेस ह्या गॅपमध्ये रिपीट करायची आहे. 1 सिंगल क्रोशेट आणि 4 डबल क्रोशेट आपण घालणार आहोत. हा पहिला झाला, हा दुसरा डबल क्रोशेट झाला आपला, हा तिसरा आणि हा चौथा. 4 डबल क्रोशेट झाल्यानंतर आपण 1 सिंगल क्रोशेट घालून घेणार आहोत. 1 सिंगल क्रोशेट, 4 डबल क्रोशेट आणि 1 सिंगल क्रोशेट असं वर्क आपण 1, 2 आणि 3 ठिकाणी रिपीट केलेलं आहे. आता हा चेन स्पेस आहे, इथे आपण 1, 2 आणि 3 सिंगल क्रोशेट्स घालून घेतले. आता त्यानंतर 1 सिंगल क्रोशेट हा इथे अर्धवट करायचा आहे आणि हे पुढची चेन स्पेस आहे, इथे आपण सिंगल क्रोशेट घालून घ्यायचा आणि हे 2 सिंगल क्रोशेट एकत्र आपण जोडून घेणार. आणि आता पुन्हा इथे आपल्याला 1, 2 आणि 3 सिंगल क्रोशेट. आता हा 3 चेनचा स्पेस इथे, इथे आणि इथे 3 ठिकाणी आहे आपल्याकडे. इथे आपल्याला हे सेम वर्क रिपीट करायचं आहे. 1 सिंगल क्रोशेट, 4 डबल क्रोशेट्स, 2 झाले, 3 आणि 4 डबल क्रोशेट आणि 1 सिंगल क्रोशेट. हे असं वर्क आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा इथे आपण चेन स्पेस इथे आणि इथे 3 सिंगल क्रोशेट
आणि एक हाफ सिंगल क्रोशेट इथे आणि इथे म्हणून सिंगल क्रोशेट आपल्याला जोडून घ्यायचं आणि इथे पुन्हा 3 सिंगल क्रोशेट. अशा प्रकारे हे वर्क आपण ऑल ओव्हर करून घेऊया. हे पहा पाकळीचा हा जो आकार आहे तो किती सुंदर दिसतोय. रंगसंगती ही जी आपण निवडली आहे ती देखील अतिशय सुरेख दिसते आहे. ऑल ओव्हर आपण हे वर्क पूर्ण करून घ्यावेत आणि मग ह्याचा फायनल लुक कसा येतो तो मी तुम्हाला दाखवते. अशा तऱ्हेने हा आपला सुंदर असा रुमाल तयार झालेला आहे. सुरुवातीला आपण हा ऑफ व्हाईटचा बेस काढून घेतलेला आहे. 15 क्रोशेट डबल क्रोशेट आपण इथपर्यंत हे असे विणून घेतलेले आहेत. 15 डबल क्रोशेटवर आपण ह्या रंगाचं विणकाम थांबवलं. त्यानंतर आपण हिरव्या रंगाचं 2 बाजूला पानं आणि मध्ये देठ, 2 पानं आणि मध्ये देठ असं वर्किंग करून घेतलं. मग पाकळीसाठी हा पहिला लेयर आणि हा दुसरा लेयर असं घालून आपला हा सुंदर असा रुमाल आपण तयार करून घेतलेला आहे. दिसायला अतिशय सुबक आणि सुंदर दिसत आहे. जी रंगसंगती आपण इथे वापरलेली आहे ती खरंच खूप रेखीव दिसते आहे. तुम्ही ह्या रंगसंगतीच्या ऐवजी जिथे आपण हा शेवाळी किंवा मेहंदी रंग वापरला आहे हिरवा म्हणून, तिथे तुम्ही पोपटी आणि शेवटाला इथे सुरुवातीला बेबी पिंकमधला पिंक आणि पुढे राणी कलर असाही रंग वापरू शकता. त्याचसोबत लाल रंगामध्ये थोडासा कमी असा लाल किंवा हलका ऑरेंज आणि लाल असा रंगाचंही कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता. हे कॉम्बिनेशन्स खूप छान दिसून येतील. सो हा रुमाल तुम्ही नक्की बनवून पहा. कलाकृती आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.